धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह 12 सूत्री कार्यक्रमानुसार कामकाज करणार असल्याचं धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत जाहीर केलं. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात शनिवार दिनांक 9 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन DSP विशाल आनंद यांनी आपली कर्तव्य भूमिका सविस्तररित्या मांडली. तसेच पत्रकारांच्या सूचनाही जाणून घेत त्याबाबत योग्य त्या दिशेने कारवाई करणार असल्याचं आश्वस्त केलं. आपली एक सिंगम ऑफिसर म्हणून समाजासमोर ओळख निर्माण व्हावी अशी कुठलीही अपेक्षा नाही. कायदा सुरक्षा राखण्याची आपली जबाबदारी आहे. अवैध धंदे बंद करण्यावर आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर आपला भर राहील. अंमली पदार्थ तस्करांवर आपलं विशेष लक्ष असणार आहे. पत्रकार हे कर्तव्यावर असताना त्यांना अकारण त्रास दिला जात असल्याचं निदर्शनास आलं तर केवळ गुंडच नाही तर पोलीस खात्यातील अधिकारी जरी असला तरी त्याच्याविरुद्ध कायद्याचा आधार घेत कठोर कारवाई करू. पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांच्याही संरक्षणाची आपण पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी घेऊ, असा सूचक इशाराही विशाल आनंद सिंगुरी यांनी दिला. यावेळी त्यांनी पोलीस दलातर्फे राबविल्या जाणाऱ्या मोहिमा, कारवाया आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भात घेतलेले निर्णय या संदर्भात पत्रकारांनी त्यांची निपक्षपातीपणे भूमिका वठवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपस्थित होते. पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी म्हणाले की माझे छायाचित्र प्रसिद्ध करा किंवा माझे म्हणणे प्रसारित करून आपली एक सिंगम ऑफिसर म्हणून समाजासमोर ओळख निर्माण करा अशी कुठलीही अपेक्षा आपण माध्यमांकडून करणार नाही. कायदा सुरक्षा राखण्याची आपली जबाबदारी आहे, तशीच माध्यमांनी देखील त्यांची जबाबदारी निभावावी. या जबाबदाऱ्या निभावताना पोलीस आणि पत्रकार यांच्यामध्ये सातत्यानं समन्वय असायला हवा, असा प्रयत्न केला जाईल. कायद्याचा आदर राखला जावा ही अपेक्षा असली तरी कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. वेळ प्रसंगी सिंगम भूमिका घेण्यासही अजिबात मागेपुढे पाहिलं जाणार नाही, असं देखील विशाल आनंद यांनी यावेळी स्पष्ट केलं. दोषी असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शहराबरोबरच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या ठिकाणी असलेली वाहतूक व्यवस्था हा अनेक चिंतेचा विषय बनली असल्याची माहिती माझ्या कानावर आली असून याकडे जाणीवपूर्ण लक्ष घालण्यात येणार आहे. अपघातातील मृत्यूंची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. महिला आणि मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. खात्यांतर्गत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी कल्याणकारी योजनांवर विशेष भर दिला जाईल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यात होणारी गोतस्करी किंवा अन्य गुन्हेगारी या संदर्भात माहिती देण्यासाठी स्वतंत्र संपर्क नंबर देण्यात येणार असून त्यावर सामान्य माणूस तक्रार करू शकतो. त्याची माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी यावेळी दिली. हिंदीचा असो, अंग्रेजीचा असो, जे काही असू शकतो त्यांना सगळ्या एकाच ग्रुपवर मी टाकणार. आणि सेकंड जे मुद्दा तुम्ही मांडला की आदरणीय पालकमंत्री साहेबांचे जे इन्स्ट्रक्शन्स आहे तसं मी करण्याचा नक्की प्रयत्न करतो. ओके सर, एक सेकंड. हां एकदा आमच्याकडे काही घटना घडला, म्हणजे माझ्याकडे एकदा ते न्यूज आला, म्हणजे पोलीस स्टेशन कडून किंवा जे काही आहे त्यांच्याकडून आला की फक्त मी प्रूफ रीडिंग करणार की हे बरोबर आहे की नाही, काही चूक आहे की नाही. ते एकदा प्रूफ रीडिंग झाली की लगेच मी ते ग्रुपवर टाकणार विदाउट एनी डिले. आपका फिर अगर मान लो वो अपडेट जो है रात के 9 बजे का है और 9 बजे की घटना है और मैंने 10 बजे वो ग्रुप में डाल दिया आफ्टर प्रूफ रीडिंग, तो उसमें मैं ये नहीं कर सकता ना. जे आहे तुमचं काम करणार, तर माझी काम आणि तुमची काम जे आहे ते कोऑर्डिनेशन म्हणून आम्ही काम करणार अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि येणार माझी इकडे जे SP म्हणून जे कालावधी आहे त्या पूर्ण कालावधीला मी माझ्या स्तरावर प्रेस जे आहे, न्यूज मीडिया, म्हणजे जे काही तुम्ही नाव देऊ ते सगळे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, रिपोर्टर्स किंवा एडिटर किंवा एक कॅमेरामॅन असो, जे काही असो, आय विल बी व्हेरी रेस्पेक्टफुल टुवर्ड्स ऑल ऑफ यू. म्हणजे
डेमोक्रेसीच्या एक आहे की डेमोक्रेसीचे 3 पिलर आहे. नंबर 1 लेजिस्लेटर, नंबर 2 एक्झिक्युटिव्ह आणि नंबर 3 ज्युडिशियरी. पण चौथी जे पिलर आहे दॅट इज कॉल्ड ॲज प्रेस इज वॉट आय बीन टॉट. तर तुमच्या कांद्यावर एक मोठी जबाबदारी आहे एक पत्रकार म्हणून की जे काही काम होत आहे ते निष्पक्षपणे ते लोकांच्या समोर ठेवण्याची जबाबदारी तुमच्या कांद्यावर आहे. आणि पोलीस यंत्रणा किंवा इतर जे काही यंत्रणा आहे, अधिकारी असो कर्मचारी असो, त्यांच्या हातातला जे काही चूक जे जाणून बुजून किंवा इनडायरेक्टली पण काही चूक तसा होत आहे तर ते निदर्शनात आणण्याची जबाबदारी पण जे आहे तुमच्या कांद्यावर आहे. तर यू आर व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स ऑफ सिव्हिल सोसायटी अँड ऑब्वियसली म्हणजे मी एस पी म्हणून तुमची आणि तुमची जे पत्रकारिता आहे त्यांची मी मान राखणार. आणि सेकंडली अनफॉर्च्युनेटली जे पूर्ण महाराष्ट्रातला आता मागचे काही कालावधीमध्ये पत्रकार ह्यांच्या विरोधात जे हमला सारखी जे काही झालेली आहे ते खंडनीय आहे. आणि ऑब्वियसली जिथे जिथे पोलिसांची दखल घ्यायची आहे अशा इन्स्टन्सेसमध्ये ते घेतले ते वेगळी गोष्टी आहे. पण आम्हाला पण वरिष्ठ अधिकारीकडून क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहे की जर पत्रकार म्हणून ते त्यांचं काम करत आहे कायदेशीर बाजू राहून ते त्यांचे जे प्रोफेशन जे आहे त्यांची काम करत आहे आणि इतर कोणतेही माणूस ते एक गुंडा असू शकतो किंवा एक पोलीस ऑफिसर असू शकतो जे काही आहे ते तुम्हाला अननेसेसरी काही त्रास देत आहे तर दॅट इज टोटली अनॲक्सेप्टेबल. आणि तसा काय निदर्शनात आला माझ्या कालावधीमध्ये इकडे तर ते समोरचा माणूस जे कोणी असो त्यांच्यावर मी कारवाई करणार. ओके.